जय महाराष्ट्र। आज वास्तविक पाहता 8 मार्च जागतिक महिला दिन। प्रथमतः संपूर्ण पुणे जिल्ह्याची गटनेता म्हणून संपूर्ण महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते। आणि अशा दिवशी नारंगाव या ठिकाणी होत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्वात आनंदाची महिलांचा पाण्याचा जो प्रश्न आहे त्यावर खऱ्या अर्थाने नारंगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचे सहयोगी सगळे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो चंग बांधला होता की या नारंगाव सारख्या ठिकाणी वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे। त्यासाठी जेव्हा हाती घेतला सरपंच साहेबांनी सांगितलं की ताई सगळ्यात पहिला प्रश्न आपण पाण्याचाच हाती घेऊया। गटार योजना तर घेतलेलीच आहे नाबार्ड मधून, त्याचंही काम सुरू आहे, परंतु राष्ट्रीय पेयजल मधून आपण सुरुवात केली पाणी योजनेसाठी आणि ती तब्बल 22 कोटीची पाणी योजना आज या ठिकाणी पूर्णत्वास आली। लोणीकर साहेबांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं। बापू शिवतारे यांनी देखील जलसंपदा मंत्री यांनी 1 एकर जागा इरिगेशनच्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण पाणी व्यवस्थापन आणि टाकेसाठी 1 एकर जागा दिली। आणि त्याचबरोबर प्रकाश मेहतांच्या सांगण्यावरून लोणीकर साहेबांनी एकही मिनिटाचा विलंब न करता ती फाईल करण्यासाठी तत्परता दाखवली आणि इथे त्या भूमिपूजनासाठी सुद्धा येण्याचं मान्य केलं। हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे आजच्या दिवशी। त्याचबरोबर या ठिकाणी याच गावचे भूमिपुत्र आणि बाबूभाऊ पाटे यांचे मित्र सुभाष सेठ भुजबळ हे कार्यकारी अभियंता आहे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत तिथे ते काम करत असताना निश्चितपणाने त्यांचं देखील मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे। त्यांनी देखील या फाईलमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या त्या ठिकाणी ती फाईल मुवमेंट आणि तिथे करून घेण्यासाठी मदत केलेली आहे। त्यांचेही मी आभार मानते। आणि पाणी योजनेच्या भूमिपूजनाला येणारे लोणीकर साहेब यांनी जी तत्परता दाखवली आणि खऱ्या अर्थाने कुठे जादा न जाणारे मंत्री परंतु या ठिकाणी भाजपचे जरी असले तरी बापूंच्या आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना लाख लाख धन्यवाद देतो। आणि आमच्या महिलांनी ह्या गोष्टी आज जेव्हा त्यांना मी जेव्हा सांगते त्यांचा आनंद जो चेहऱ्यावर पाहायला मिळतोय तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नारंगाव ग्रामपंचायत यशस्वी झाली हा पहिला त्यांचा असणारा उपक्रम आणि महिलांसाठीचा असणारा प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी होत असताना मी नारंगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे सर्व सहयोगी त्याचसोबत संतोष नाना खैरे या सगळ्यांना या कामामध्ये पुढाकार घेऊन ज्या जलदतेने त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी धावाधाव केली आणि जी काही त्यामध्ये तत्परता दाखवली आणि हा योजना पूर्ण होत असताना येणारी गटार योजना जी नाबार्डमधून आपण करतोय त्यासाठी देखील प्रयत्नशील राहून मोठ्या प्रमाणावर ते देखील काम या ठिकाणी लवकरच मार्गी लागेल अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करते।